गणेश देवता नटेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो. माझं ग्रामदैवत देवी केदारनी गाई सुगाई देवी माता पावनाई गावचं ग्रामदैवत आई पावनाई देवी हिच्या चरणी नमस्कार करतो. आज या ठिकाणी मित्रांनो श्री पावनाई देवी नवरात्र उत्सव मंडळ पिवळी बाराणी याच्या सौजन्यानं गावचे ग्रामस्थ पुढारी यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो. आज या ठिकाणी माझ्या बसलेल्या तमाम रसिक बंधू भगिनींमध्ये शाहीर वर्ग, गुरुजी वर्ग, शिष्य वर्ग आणि माझे कलाकार मंडळी यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो. छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता जिजाऊ याला त्रिवार मानवंदन करतो. वाचिका माझे गुरुवर्य, माझे वडील तुकाराम जीवन आज या ठिकाणी उपस्थित आहेत. शाही मानाचा मुजरा करून देवी भवानी मित्रपक्ष ग्रुप याच्या साथीनं शाखा पावनाई देवी नाचमंडळ थांबे तालुका लांजा दिवाळीवाडी याच्या साथीनं शाहीर देवेंद्र भानुजीवन मी माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करणार आहे. रसिका कोकणची लोककला म्हटली की वाक्य रूप स्मृतीत आलंच. आणि माझे उघडवणे मेळघोष ढोकीपट्टू यांच्या साथीने मित्रांनो वेळाभावी मी माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करणार आहे. याला सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो. काय म्हणायचं बघा. जशी चांगला साथ लागते त्या चांगलीची, जशी चांगला साथ लागते त्या चांगलीची शक्ती तुला म्हटलं प्रतिस्पर्धी शाहीर आले. आता प्रतिस्पर्धी शाहीर हुआ राजेश निकम याला सुद्धा शाहीरी मानाचा मुजरा करतो. त्याचे गुरुवर्य, त्यांचे सहकारी याला सुद्धा
शाहीर माणसं भलं करून जसे की मग वेगळी वाटते माझी लोककला मी तुमच्या चरणाशी हुजूर करणार आहे. चांगली साथ असू द्या असं अपेक्षित आहे. मनोरंजन नक्की करणार त्याबद्दल वाद नाही. मुखी नाम अंतरी धरुनी प्रेम घ्यारे घ्यारे मुखी नाम अंतरी धरुनी प्रेम माझाही भक्त भोळा बाप घेतो सदा मुखात हरिनाम आपुलिया नामासाठी धावे संकटी सदाच नाम गीत गातो तुझे राहू दे जन्मांतरी रसिका तुमचे हे प्रेम चंद्र सूर्य तारे नभंग निवारे वा स्तवनाला सुरुवात करतोय. बघा म्हणायचंय काय दुसरी बारी तुम्ही मी माझी बारी प्रथम तुमच्या समोर ठेवणार आहे त्यानंतर सादर करणार आहे. म्हणून शब्दांत लक्ष असू द्या. काय म्हणायचंय बघा. आणि आज बुवा माझा शिवशंकर श्रेष्ठ करून झाला नक्कीच त्याबद्दल वाद नाही. अरे चंद्र सूर्य तारे नभंग निवारे किती वरुण माझ्या गुरुची कहाणी किती वरुण माझ्या गुरुची कहाणी दिली गोड मुखी अमृत वाणी. 1 2 3 4
वरून माझ्या गुरुची कहाणी तिने गोड मुखी अमृतवाणी ओ श्री गणपती गजानन महाराज वळनाथ महाराज सुगाय देवी अखंड हरदासोळीचा बजरंग गणपती बाप्पा मोरया गोवा म्हणतात हे गोवा गाण्याची कटिंग वगैरे द्यायची नसते तुमच्या पद्धतीत झापूक झुपूक गोवा लांब बसला हो त्याच्यावर झापूक झुपूक बघूया काय करता होतं गोवा म्हणून गण सुंदर या ठिकाणी तत्वज्ञान शास्त्र शुद्ध गायलेलं आहे पण गोवा गणाला मी तर तुमच्या चाल देत नाही म्हणजे गाण्याचा विषय करत नाही पण ही गाणी बुवा मी भरपूर वर्षापूर्वी म्हटली आहे हे सांगेल युट्यूबला बघा शायरांची ओरिजिनल चाल म्हणायचं काय बघा ना शहर में हुआ ना ही घर में हुआ प्यार तो बस हुआ एक नजर में हुआ ये तो आए नजर दिल के पार अरे प्यार तो हो काहे प्यार काय बुवा झाला तुमचा झाला हो राजेश बुवा प्यार तो हो काहे प्यार आता आमच्याशी गेली होतं ना मग आजच्या भारीचा शंकरनी आमची बाई पार्वती ओ राजेश बाई बाई ग गाण्याला सुरुवात करतोय लक्ष असू द्या अग प्यार तो हो काहे प्यार मग प्यार तो हो काहे प्यार काय भेटलं तर करूया आधी बारू हो बुवा आधी बारू वो म्हणतात बुवा मी मला शिळ खायची सवय नाही आज बारी आजचा जो क्राऊड आणि आजच्या आयोजकांच्या प्रमाणच करणार शिळ गाणार नाही हो तुमच्या प्यार तो हो काहे प्यार प्यार तो हो काहे प्यार जर सोबती नाली तुमच्या भाषेत सोबती नाली होतं बघी नाहीतर असा तुमचा गुल्लीत टिंगोल टाकून बुवा क्लिंबरून होईल
लिंबोड गुगली टाक गुगली ते झापक झुपक गेलो एक शब्द भेटला की बुवाना फेवरेट काहीतरी नवीन म्हणा ना स्वतःच आता गणाला सुरुवात करू चला विश्वाचा चालक आहे आणि सृष्टी करता ब्रह्मदेव असून तो गणराया मालक आहे तू देवराया व गणाची चाल द्या गण गातोय लक्ष असू द्या शास्त्र शुद्ध आहे वाचका तुमचे गुरुवर्य सुद्धा वाचक आहे राया हो राया तू देवराया श्री गणा यारणा पहिले वंदन नाचतया मोरया गजानना नाचतया मोरया
डब्बलबारीची मजा म्हणजे गवळण असते. बुवा म्हणाले की जपून ठेव का ना तुझ्या त्या खालच्या गोट्या. हे राहते तुझ्या हातात येशील कशा कशी. बुवाला जर असं म्हणायचं असेल की खेळतो जो कृष्ण कन्हैया गोट्याने खेळत होता त्या जर खालच्या गोट्या असतील तर ठीक आहे, पण बुवा म्हणतात की जपून ठेव का ना तुझ्या त्या खालच्या गोट्या. आज माझा रसिक बांधव नवरात्र उत्सव आहे या ठिकाणी. वा असा सुलटवला असता नाही गवळण महिला वर्ग माझा या ठिकाणी बरोबर म्हणजे भरपूर स्थितीत उपस्थित आहे या ठिकाणी. राधाबाई कानाच्या ज्या गोट्या होत्या तुझ्या हातात कशा भेटल्या ते मला सांग. जपून ठेवलेल्याच आहेत पण का तू अशी का म्हणतेस की जपून ठेव का ना तुझ्या त्या खालच्या 2 गोट्या. जर आवड आली तर ये देतो नक्कीच दे. बुवाला माहितीये बुवाला ठाऊक आहे पण बुवा गवळणीची कटिंग काय देईल पण आज मी नाही म्हणत ते. आजचा माझा प्रथमचा कार्यक्रम आहे. बुवांसोबत अजून 4 कार्यक्रम आहेत पण बुवा समजने वाले को इशारा काफी पण बुवा आज माफी नाही माझ्याकडून. गवळणीचा विषय देतोय आणि नक्कीच बुवा ही गवळण पुढच्या बारीत मला गा अशी सोलटवी तुझी ना राजेश बुवा बघ माझा महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे म्हणून बुवा काही बोलत नाही. गवळणी मला काय म्हणायचंय बघा. लोकांना द्यायचं आवाज सुंदर आहे तुमच्याकडं शास्त्र सुद्धा सुंदर आहे. लोकांना काय द्यायला हवं शिकायला पाहिजे बुवा. मी आज काय घेऊन जातो बघा. गवळणी काय म्हणायचं बघा. अर्ग प्रेमात रंगली माझ्या तुला कधी विसरलोच नाही. अगनंद यशोदेला जाऊन सांगशी अग शेवटी येशी तू या काळाच्या पायी. प्रिय सखा मी तुझा प्रिय सखा मी तुझा गोकुळात गोमाते संग स्वरान प्रेमान गाई. अन वेडी बोलली तरी या कानाला शेवटी राधे तुला किंमत नाही. म्हणून राधाबाई काय म्हणते बघ. नीलडीवाला गोकुळ चालाला प्रिय सखा मी तुझा मुरलीवाला. वचन दिले मला तू तोडू नको. वचन दिले मला तू तोडू नको. युगे युगे साथ माझी सोडू नको. 1 2 3 4
करून 1001 रुपयाचं पारितोषिक आहे नाचमंडळ अभयारण्य. त्याचप्रमाणे ऋषिक सुद्धा माने गाव गणपतीपुळे याचकडून 201 रुपयाचं पारितोषिक नाचमंडळ त्यांच्या कार्य आहोत एवढे आहोत. धन्यवाद. प्रश्नाला शाळेने जो विषय विचारलेला आहे बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मला जोपर्यंत योग्य मिळत नाही तोपर्यंत तुमच्या विषय झाला नाही असा ठामपणे मी सांगणारा शाहीर आहे. रसिक जनो शाहिरांना माझ्या प्रश्नात उत्तर दिलेले आहे. लसूण ही पूर्वी जन्मी चुकून आणि ती धर्मीवर येण्यास कारण काय बुवा मला उत्तर शास्त्र आधारावर जवळ काहीतरी गुगलचं उत्तर नको. शास्त्र आधार असेल तरच विषय करा नाही तर सोडून द्या. अरे ज्ञानाची भाषा करू नको रे ज्ञानाची भाषा करू नको रे हे जीवन व्यर्थ जाईल आणि शक्ती तुझ्याचा बाज गाशील तर गुरुच्या पायी चरणासी येईल. बड्या बड्या बाते मला सांगायचे मला सांगायचं नाही. करून करून भागलो आणि पोलीस लागलेला कोण देवेंद्र जीवन म्हणतात बुवा राजेश बुवा काय म्हणायचं बघा. शक्तीचे तुम्हीच राव चार चौघात नाव हो राजेश बुवा सारखं चाललं म्हणे जीवन बुवा ऐका देत नाही कोणाला भाव आहे तुमचं राजेश नाव. अरे शक्ती तुऱ्याचा लागला झगडा रे नागडा बुवा मी करीन तुला उघडा. नागडा रे नागडा बुवा मी करीन तुला उघडा.
शायराला दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देतो माझी प्रतिक्रिया दिसत